महावितरणचा मनमानी कारभार थांबवा. हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामन पाटील मिराशे यांचे सलग दुसऱ्या दिवशी अर्धनग्न उपोषण सुरूच. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील महावितरण विभागाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष वामन पाटील मिराशे वडगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे अर्धनग्न उपोषण सुरूच आहे. महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देऊन आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच धनदांडग्यांशी संगनमत करून कोणतीही रीतसर प्रक्रिया पार न पाडता अवैध डीपी देण्यात येत आहेत, तर सामान्य शेतकरी मात्र विजेअभावी अडचणीत सापडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकाराविरोधात काल दिनांक 3 फेब्रुवारी पासून महावितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू असून अवैध डीपी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. दरम्यान या उपोषण पेंडॉलवरच अवैध डीपी धारकांकडून चारचाकी वाहन आंदोलकांवर चालवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. आरोपीला अभय दिले जात असल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने जनतेसाठी आंदोलन करत असताना जीवघेणे हल्ले होत असतील आणि पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत नसेल तर सामान्य माणसाने न्यायासाठी कुठे जायचे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. महावितरणाचा कारभार, अवैध डीपी प्रकरण आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे हिमायतनगरात राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर कधी आणि काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आपण कोणत्या मागणीसाठी या ठिकाणी आपण बसलेत वामनरावजी? नमस्कार, मी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वामन पाटील वडगावकर. काल माझ्याकडे काही एक 20-25 शेतकरी बांधव आले होते तक्रार घेऊन तालुकाध्यक्ष या नात्यानं. तर त्यांचं असं म्हणणं होते बाबा काही 8-10 लोकांचं त्यांनी बऱ्याच जणांचे पैसे घेऊन 3-3, 4-4 महिने पैसे खिशात ठेवले, पैसे भरले नाही आणि त्यानंतर वरून आरेरेची भाषा मी घेतलो नाही आणि MSCBनं एक वसुली पथक तयार केलं होतं 8-10 लोकांचं एकगरीला. आणि त्या एकगरीच्या लोकांनी आज जवळपास 10-12 लोक वसुलीला आले म्हणून एका राम चव्हाण नावाच्या इंजिनियरच्या हातामध्ये 40 लाख रुपये गेल्या 4 महिन्या अगोदर दिले होते आणि ते 4 लाख रुपये त्यांनी 40,000 रुपये 4 महिन्या अगोदर दिले होते. ते 4 महिने त्यांनी ते 40,000 वापरले आणि काल आम्ही म्हणले बाबा ती का पैसे घेऊन बिल भरत नाही, तर त्या टायमाला त्यांनी आरेरीची भाषा बोलून काल संध्याकाळी जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो त्या टायमाला त्यांनी ते पैसे भरले. हे एक प्रश्न होता. दुसरी गोष्ट, हिमायतनगरमध्ये बिना परवान्याच्या डिप्या जवळपास 8-10 कमीत कमी 7-8 डिप्या झालेल्या आहेत. त्या बी विषयावर बसलेला आहोत आणि जे लोक पैसे देतात त्यांचंच फक्त MSCBला काम होते. जे कोणी ओरिजिनल शेतकरी पैसे देत नाहीत त्यांना 6-6 महिने ट्रान्सफॉर्मर भेटत नाही, त्याला किटकॅट भेटत नाही, त्याला केबल भेटत नाही, त्याचा डिवो उडाला तर त्याच्या डिवोची सुद्धा कोणी दखल घेत नाही. अरे कोणा लाईनमॅनला फोन लावला तर लाईनमॅनचा मोबाईल बंद लागला, इकून तिकून तर डिवो टाकायला 1000 रुपये दे, 2000 रुपये दे, असा असणारा या MSCBचा बाजार काळा बाजार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे आम्ही एक पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना इथं मी आलो असता मला सगळी आरेतुरीची भाषा करून त्यांनी कमरेच्या खालच्या गोष्टी बोलल्यात. राम चव्हाण नावाच्या या इंजिनियरचं आज जवळपास फक्त 15 दिवसानंतर त्याची रिटायरमेंट आली. त्याने असा हात करून मला बोलतो आहे की तुला काय करायचं कर, कमरेच्या खालची भाषा बोलून माझे फक्त 15 दिवस राहिले, माझं कोणी काही वाकडं करणार नाही, अशा उमड भाषा बोलल्यामुळं मी त्याच टायमाला काल जवळपास 4 वाजता अर्धनग्न हे आंदोलन इथं चालू केलेलं आहे आणि ह्या कुठल्या माझ्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. हे 4 वाजता चालू केल्याच्यानंतर जवळजवळ 5-6 वाजता त्यांनी या MSCBच्या कर्मचाऱ्यांनी त्या बुकच्या एका DP मालकाला बोलले असता एकाचं नाव आलं पुढे की याचं काम बिना परवान्याचं झालं म्हणून, तर त्या DP मालकाच्या मुलाने येऊन माझ्या या लोकशाही मार्गानं मी ज्या गोष्टीचा न्याय मागत होतो या माझ्या टेंटमध्ये माझ्या मोबाईलमध्ये शूटिंगसुद्धा आहे. त्या असं असणाऱ्या त्या ज्या शेतकऱ्याच्या मुलानं आमच्या इथं गाडी आणून अशी असणारी इथं स्टेजला धडक दिलेली आहे, जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज दुसरा दिवस आहे. आता 24 तास ओलांडल्याच्या नंतर मी आमरण उपोषण चालू करणार आहे. असं असणाऱ्या हिमायतनगरची दादागिरी
मी बोललो अगोदर ती गाडी मारणारा शेतकरी ते कुठला शेतकरी नाही, अवैध धंदे करणारे लाखो करोडो रुपये कमविलेला एक मोठा माणूस आहे. असं असणारं एवढं सगळं जोरात प्रकरण चालू आहे. गेल्या काल माझ्यावर रात्री गाडीने इथं धक्कादायक असं एवढं असं मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा कुठल्याही पोलीस प्रशासनानं माझ्यावर दखल घेतलेली नाही आजपर्यंत. आता 24 तास संपल्याच्या नंतर मी आमरण उपोषण चालू आहे मित्रांनो. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी आपल्या उपोषणास भेट दिली किंवा आश्वासन दिलं का? भेट दिली. त्यांनी ज्या डिप्याचं बिना परवान्याचे काम केले ते त्यांनी कबूलही केले आणि काही 1-2 ठिकाणी त्यांनी ते डिप्या करण्यासाठी कामाला लागलेत आणि त्याच्या अगोदर लाईट बिले भरले. तुमची पुढची मागणी काय आहे? आता आमची पुढची मागणी अशी आहे, आज हिमायतनगर शहरामध्ये जवळपास 7-8 लाईनमॅन आहेत. त्यामध्ये जर 1-2 लाईनमॅन सोडले शिंदे आणि ढगे, बाकी लाईनमॅन सगळी म्हणजे फुल टाईम पिणारी लोक आहेत. मला वाटते त्यांच्यावर एक साहेबांना कडक पत्र काढून त्यांचं एक ते थोडंसं नशाबाजी न काम करता व्यवस्थित काम करून लोकांना सर्व्हिस द्यावे. पुन्हा मग मंदिरापाशी इथं काही 33 की शिफ्टिंगचं काम केलं आहे बिना परवाना. इथं संचारभूमीपाशी काही बिना परवान्याचं ते काम केलेलं आहे पलीकडून. पुन्हा दुसरी गोष्ट जी आपल्या हिमायतनगर तालुक्यामध्ये 8 बिना परवान्याच्या डिप्या केल्या जातात, ते डिप्या सगळ्या काढून माझ्या उपोषणाच्या स्टेजपाशी आणून टाकावे आणि त्यानंतर मी उपोषण मागे घ्यावे. मुन्ना भाऊ, आपण उपोषणस्थळी आलात, काय आपली प्रतिक्रिया? ते आमचे वामन पाटील मिराशे आमचे मित्र आहे. ते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे आणि जे यांच्या मागण्या आहेत ते मागण्या हिताच्या आहेत, शेतकऱ्याच्या आहेत, ते चांगल्या मागण्या आहेत, सर्वसामान्य लोकांच्या मागण्या आहेत आणि हे मागण्या नंबर 1च्या घेऊन बसलेल्या आहेत. यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ते. अन्यथा पूर्ण मागण्या नाही झाल्यास मी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बोलत आहे, युवा तालुका अध्यक्ष. या ठिकाणी आम्ही रस्ते रोको आंदोलन करतो. जो लोकशाहीच्या माध्यमातून आमचे मित्र अमर उपोषण करताना या ठिकाणी टेंटच्या बाजूला गाडी आणून चिरडण्याचे अशा धमक्या देत असेल, हे धमक्या जास्त दिवस चालणार नाहीत. कायद्याच्या अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा लोकशाही कुठं गेली. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा करण्यात यावा एवढी मागणी आहे. अन्यथा फार आगे आम्ही आंदोलन करू.